नमस्कार मित्रांनो, आज आपण जो काही एक वेगळा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एक नवीन अनुभव हा घेण्यासाठी तयार रहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या मागे हे पाहू शकत आहातच। तर इथे तुम्हाला जायफळाची झाडं पाहायला मिळतील, सुपारीची पाहायला मिळतील, काळ्या मिरीचा वेल पाहायला मिळेल, खायचा पान म्हणजे ज्याला आपण विड्याचं पान म्हणतो ते पाहायला मिळेल। याशिवाय काजूची झाडं तुम्हाला पाहायला मिळतील आणि देवराई हा एक वेगळाच विषय हा तुम्हाला अनुभवता येईल। आणि त्याचप्रमाणे निसर्ग आणि नैसर्गिक शेती असे वेगवेगळे विषय हे तुम्हाला आज अनुभवता येतील। तर त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा विषय तुम्हाला कसा वाटला किंवा हा विषय मांडत असताना यामध्ये आणखी काही सुधारणा या करायला पाहिजे होत्या का, किंवा यासंबंधी तुम्हाला कोणताही जर विषय समजला नसेल किंवा काही माहिती ही दुरुस्त करायची असेल तर तुम्ही कमेंटद्वारे तुम्ही तो विषय मांडाल अशी एक मी अपेक्षा ठेवतो। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहाल आणि एक तुमचं हे व्हिडिओ केलेल्या परिश्रमाचं तुमच्याकडून बक्षीस असं म्हणून लाईक आणि सबस्क्राईब हे तुम्ही निश्चित कराल अशी एक अपेक्षा ठेवून हा व्हिडिओ आता मी पुढे चालू करतो। नमस्कार मित्रांनो, मी संदीप देसाई तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। व आपला आजचा हा जो एक वेगळा व्हिडिओ आहे किंवा वेगळा विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे। तर हा विषय किंवा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहाल व अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण नक्की सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा ठेवून हा व्हिडिओ पुढे सुरू ठेवतो। तर आपला आजचा विषय आहे हा देवराई, आणि ही देवराई म्हणजे काय याविषयी मी पुढे सविस्तर बोलेनच। तर जाता जाता आम्हाला ह्या ज्या सुंदर अशा बागायतीमधून जावं लागलं। तुम्ही पाहू शकता माझ्या मागे इथे पोफळीची झाडं आहेत म्हणजे सुपारी, नारळ आहे, त्याशिवाय जायफळ आहे, काळी मिरी आहे, खायच्या पानाची झाडं आहेत, अशी कोकम आहे, चिकू आहे, फणस आहे, अशी वेगवेगळी ही झाडं ही आहे। आणि अशा या सुंदर अशा बागायतीमधून मला त्या वाटेने जायला मिळालं। हे पहा, ही आहे ती काळी मिरी आणि हे तुम्ही पाहत आहेत की हे मुळात जो आहे तो प्रकार वेगळा आहे की ज्याला इफळी म्हणतात। आणि हे पहा इथे ग्राफ्ट केलेलं वर काळ्या मिरीचं, पण ते काही कारणाने मेलं आणि नंतर त्याला दुसऱ्या ठिकाणी ग्राफ्ट करून ती काळी मिरीची वेल ही वर नेली। आणि हे तुम्ही पाहत आहेत हे इफळी आहे किंवा याला जंगली झाड म्हणतात। यापासून काळ्या मिरीचं हे उत्पादन मिळत नाही, परंतु ह्याची मुळं ही कोणत्याही परिस्थितीत जगणारी असल्यामुळे किंवा किडीचा प्रादुर्भाव यावर होणारी नसल्यामुळे मुळात रूट स्टॉक असं म्हणून ही इफळी वापरली जाते आणि त्यावर काळ्या मिरीचं कलम हे बांधलं जातं। तर ते कशा प्रकारे, तर आता तुम्हाला इथे स्पष्टपणे पाहता येईल। हे पहा, हे तुम्ही वर बघताय ती काळी मिरी, त्याचं वेल, आणि खाली हे पहा इथे जे प्लॅस्टिक दिसतं तर इथे या ठिकाणी ग्राफ्टिंग केलेलं, आणि खाली जो रूट स्टॉक आहे तर तो इफळीचा। हे पहा इथे हे कलम केलेलं आहे आणि ही खाली हा जो वेल दिसतो तो आहे इफळी, तुम्ही पाहू शकता। आणि इफळी ही इथे भरपूर प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि ती मुद्दाम ठेवलेली आहे। नंतर त्याचं कटिंग करून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी लावून त्या ठिकाणी पुन्हा कलम बांधण्याकरता असं म्हणून ही ठेवलेली आहे, नाहीतर वास्तविक ही ठेवत नाही, ती त्याच वेळी कापून टाकतात। तर हे तुम्ही पाहिलं इफळी याचं झाड किंवा वेल, आणि हा पहा हा काळ्या मिरीचा वेल। तर इथून आपण आणि थोडं पुढे जाऊया। जाता जाता आम्हाला आणि एक वैशिष्ट्यपूर्ण झाड दिसलं, ते म्हणजे जायफळ, ज्याला आपण नटमॅग असं म्हणतो इंग्रजीमध्ये। ही पहा सुंदर अशी भरपूर फुलं ही या जायफळाला आलेली आहेत, जायफळाच्या झाडाला। आणि मध्येच एक सुरुवातीला जी फुलं आलेली त्यातलं फूल जे फळामध्ये ज्याचं रूपांतर झालेलं आहे तर ते जायफळ तुम्ही पाहू शकता। आणि हे
मोठमोठी ही जायफळाची अशी पुष्कळ झाडं आहेत या बागायतीमध्ये. आणि ही जी काही जायफळं आहेत ही पहा, ती तुम्ही पाहू शकता. तर ही बागायत आहे आमशेकर सरांची आणि त्यांच्या बागायतीमधून आम्हाला जाण्याचा योग आला. हे आमशेकर कुटुंब स्वतः मेहनत घेऊन ही सुंदर अशी बागायती ते वसवतात किंवा इथे नवीन नवीन प्रयोग हे ते करतात. आणि त्यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बागायत ही पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने केलेली आहे. म्हणजे इथे कोणतंही रासायनिक खत हे वापरलेलं नाही. जीवामृत किंवा सेंद्रिय खतं, मल्चिंग या पद्धतीने ही वाढवलेली बागायती आहे. आणि मधूनही सुंदर अशी वाट आणि एका बाजूला शेत आणि दुसऱ्या बाजूने पोफळीची झाडं. तर आपण आता त्याहीपेक्षा पुढे जाऊया. इथे आमशेकर सरांची बागायती संपली आणि आता पुढे हा जो पट्टा लागणार तो आहे काजूंचा. आणि त्याच्या आधी आम्हाला एक बंधारा मिळाला की ज्या ठिकाणी पाणी हे अडवलं जातं आणि शेतीसाठी मोटर किंवा ज्याला आपण पाण्याचं पंप म्हणतो किंवा इंजिन म्हणतो, तर ते लावून ते पाणी वर खेचलं जातं आणि शेतीसाठी किंवा बागायतीसाठी वापरलं जातं. हा पहा, इथे हा बंधारा इथे बांध घातलेला आहे आणि इथे बाजूलाच तुम्ही पाईप पण पाहू शकता की जिथे मोटर लावलेली आहे. आणि जुना बंधारा पण तुम्हाला आता दिसेल. हा पहा, हे बघा, इथे जुना आधी बंधारा होता, परंतु सध्या एकंदरीत ही स्थिती बघितली तर तो बांध इथे घातला जात नसावा असं वाटतं. तर आता आपण इथून पुढे जायचं आहे आणि इथून जे पुढे आपल्याला बघायला मिळणार तर ते एक वेगळाच अनुभव आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे पहा, पुढे जाता जाता आता आपल्याला डोंगर चढावा लागणार आहे. आणि आपल्याबरोबर कोण आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आपल्याबरोबर आहे माझा एक चांगला मित्र श्रीराम कुलकर्णी. आणि आम्ही दोघे आता पुढे निघालेलो आहोत. आणि इथून आम्हाला तुम्हाला आत्ताच म्हटल्याप्रमाणे डोंगर चढायचा आहे. आणि हळूहळू आता व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल आम्ही वर वर चढत चढत जात आहोत. आणि इथून पुढे जी लागणार आहे ती काजूंची बागायती म्हणा किंवा डोंगर माथ्यावर विशेष करून काजू लावल्या जातात, कारण त्यांना पाण्याची जास्त आवश्यकता नसते. लहान असताना तेवढंच थोडंफार पाणी लागतं. आणि बहुतेक गोव्यामध्ये किंवा कोकणामध्ये मुख्य पीक असं डोंगर माथ्यावरचं हे काजू किंवा आंबा हे दोनच आहे. तर हे पहा, केवढं मोठं काजूचं झाड तुम्ही बघितलं. आणि यापुढे तुम्हाला काजूची पिकलेली तयार फळंसुद्धा बघता येतील. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि इथून थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला आता काजू बघता बघता आता आपल्या मूळ विषयाकडे आपण वळूया, त्याची पण तुम्हाला माहिती देतो. तर मघाशी मी म्हटल्याप्रमाणे विषय आहे देवराई. आणि देवराई म्हणजेच निसर्गाचाच एक आपण निसर्गालाच एका विशिष्ट नावाने किंवा देवाच्या रूपामध्ये त्याची आपण पूजा करतो. आणि जसं आपण जर निसर्गाचं रक्षण केलं तर निसर्ग हा आपलं रक्षण हे निश्चित करणार आहे. जसं धर्माच्या बाबतीत म्हटलं जातं की धर्मो रक्षति रक्षितः, म्हणजे जो धर्माचं रक्षण करण्याकरता खटपट करतो किंवा धर्मरक्षणाकरता काम करतो त्याला धर्म हा केव्हाही असा सोडून देत नाही की त्याचं रक्षण हे धर्म हा आपोआप करतो. या ना त्या रूपाने त्याचं रक्षण हे धर्माकडून केलं जातं. त्यामुळे त्याचप्रमाणे निसर्गाचाही आहे. आपण निसर्ग सांभाळला तर निसर्ग हा आपल्याला सांभाळणार. आणि देवराई ही संकल्पना ही तशीच आहे की हा अमुक एक विशिष्ट परिसर हा या देवाचा आहे आणि तिथे काहीही वाईट कृत्य करू नये, झाडं तोडू नये किंवा झाडाची सुद्धा देवाच्या रूपाने पूजा करावी. यातून आपल्याला शिक्षण मिळतं ते म्हणजे निसर्ग जपण्याचं, सांभाळण्याचं आणि निसर्ग वाढवण्याचं. तर तुम्ही पाहू शकता काजू, मगाशी म्हटल्याप्रमाणे ही सुंदर अशी काजूची फळं, त्याला बोंडू असं म्हणतात आमच्या भागामध्ये. तर तुम्ही काजूची फळं
पाहिलीच, याला बोंडू आणि बी दोन्ही गोष्टी तुम्हाला बघता आल्या. कोकणातल्या किंवा गोव्यातल्या माणसांना काजू हे माहिती आहेच, पण घाटावरच्या लोकांना हा विषय नवीन असणार. तर हे पहा, ही मोठमोठी जी झाडं दिसतात तर ती काजूची झाडं आहेत. आणि याला हे नुकतंच आत्ता काजूचं पीक सुरू झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला फळंही कमी प्रमाणामध्ये दिसतात. हाच व्हिडिओ जर मी आणि एक 15 ते 20 दिवसानंतर केला असता तर तुम्हाला पानांपेक्षा जास्त ही काजूची फळं दिसली असती. पिवळ्या आणि लाल अशा 2 रंगामध्ये काजूची फळं असतात. याशिवाय तिसरा रंग हा बहुतांश नसतो. बहुतांश म्हणण्यापेक्षा नसतोच, कारण मी तरी आजपर्यंत पाहिला नाही. फक्त लाल रंगामध्ये 1-2 छटा असतात. केशरी असतो किंवा गडद लाल असतो. तर इथून आता आम्ही नंतर हळूहळू पुढे गेलो आणि इथून हा व्हिडिओ आम्ही बनवताना हा विषय मुळात मी इथे दुपारी येऊन गेलेलो. देवराईमध्ये इथल्या स्थानब्रह्म्याची पूजा केली, नैवेद्य वगैरे समर्पण केला. पण त्यावेळी मी घाई गडबडीत असल्यामुळे मी हा व्हिडिओ शूट केला नव्हता. म्हणून मुद्दाम हा विषय तुमच्यापर्यंत पोचवण्याकरता आम्ही दोघेही आता संध्याकाळी पुन्हा आलो. आणि हे पहा, तुम्ही पाहतातच, आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे पिवळ्या रंगाचा काजू तुम्ही पाहिलाच. आणि हा पहा, हा केशरी रंगाचा असा काजू हा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला. तर त्यामुळे दुपारी मला व्हिडिओ शूट करता न आल्याने मी पुन्हा आता संध्याकाळी आलो आणि हा व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत घेऊन आलो. तर त्यामुळे एवढे कष्ट घेऊन किंवा एवढा वेळ खर्ची घालून व्यस्त वेळापत्रकामध्ये सुद्धा की तुम्हाला हा विषय समजावा किंवा पाहता यावा, किंवा ग्रामीण भागातली माणसंही कशी राहतात किंवा त्यांचं जीवन हे कसं असतं, किंवा निसर्गाशी त्यांचा संपर्क किंवा निसर्गाशी आणि निसर्गाचं त्यांच्याशी आणि त्यांचं निसर्गाशी एकमेकांशी नातं कसं असतं, तर हे दाखवण्याकरता म्हणून हा व्हिडिओ मी मुद्दाम केलेला आहे. त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब हे करायला विसरू नका. आणि आता आपण जवळपास त्या ठिकाणी पोचत आलेलो आहोत. तर इथून आता आपण चढून वर आलो. आता थोडं उतरायला पाहिजे, कारण हा डोंगर चढल्यानंतर डोंगर थोडा उतरला की नंतर ते ब्रह्म्याचं स्थान किंवा स्थानब्रह्म्याचं स्थान हे तिथे खाली आहे. आणि जाता जाता आम्हाला पुन्हा ही सगळी काजूचीच सगळी झाडं आहेत. आणि काही ठिकाणी कीड लागल्यामुळे काजूची झाडं काही मेलेली आहेत, बरीचशी जिवंत आहेत. तर याला कोणताही स्प्रे घेतला जात नाही, खत दिलं जात नाही, पाणी दिलं जात नाही. अशा अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने ही काजूची झाडंसुद्धा वाढवली जातात. खतच काय, पण पाणीसुद्धा दिलं जात नाही. फक्त पावसाळी पाण्यावर ही झाडं वर्षभर जगतात. तर हे तुम्ही पाहिलं काजूचं फळ. आणि इथून आपण थोडंसं पुढे गेल्यावर समोर जे तुम्हाला निळ्या रंगाचं प्लॅस्टिक घातलेली अशी एक झोपडी वजा जे घर दिसतं, घर म्हणण्यापेक्षा झोपडीच ती, तर ती झोपडी ही एवढ्याच करता आहे की काजूमध्ये काही काम वगैरे करताना किंवा काजू वेचण्याकरता आलेल्या वेळी एक 5-10 मिनटं किंवा एक तासभर विश्रांतीसाठी बसायची ती जागा. हे काही कोणाचं घर नव्हे. हे पहा, तुम्ही पाहताय नारळाचं जे झाड, ज्याला आपण कल्पवृक्ष किंवा आमच्या स्थानिक भाषेत माड म्हणतो, तर त्याच्या झावळ्या किंवा चुडतं ही वापरून केलेलं असं हे छोटंसं स्थान आहे. आता आपण ते ह्या झाडाजवळ पोचलेलो, आंब्याच्या आणि फणसाच्या झाडाजवळ. इथे ही जी चूल दिसते, याच ठिकाणी मी दुपारी नैवेद्य हा शिजवलेला होता. आणि त्याचा व्हिडिओ हा पहा, मी दुपारी एवढाच शूट केलेला, तो तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. त्यावेळी तो पोर्ट्रेट मोडमध्ये शूट केलेला होता, त्यामुळे आता जरा तो पूर्ण दिसत नाही आहे. आणि इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी ते ब्रह्म्याचं हे स्थान. तर गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक देवराईमध्ये असं विशिष्ट स्थान हे असतंच. काही ठिकाणी झाडाची पूजा केली जाते, काही ठिकाणी शिळेची पूजा केली जाते. तर ही जी शिळा आहे, तर या ठिकाणी पूजा आणि हा नैवेद्य वगैरे दिसतो तो दुपारी दाखवलेला होता.
आणि त्यानंतर आता पुन्हा परतीच्या वाटेला लागलेलो आहोत. हे पहा रामसाहेब येत आहेत. इथून पुढे आल्यानंतर तर आम्हाला दिसली ती रानमेव्याची झाडं. हे पहा, हे फुलं, सफेद फुलं जी आहेत ते करवंदाचं झाड आहे. हे काटेसुद्धा तुम्हाला दिसत आहेत, कसे वेगळ्याच प्रकारचे काटे असतात. ते एकदा जर पायात रुतला तर फार त्रास होतो. मी सुद्धा लहानपणी अनुभव घेतलेला आहे. 8 दिवस पायामध्ये तो काटा होता. तर असो, हे पहा करवंदसुद्धा छोटी छोटी लागलेली तुम्हाला दिसत आहेत, पण आत्ता कुठे सुरुवात आहे त्यामुळे. आणि हे दुसरं जे आहे हे पण एक रानमेव्याचाच प्रकार आहे. यालासुद्धा काटे असतात आणि याचं वेगळेपणा म्हणजे याला उलटे काटे असतात. बाकीच्या झाडांप्रमाणे याचे काटे असत नाही. एकदा तो काटा लागला तर ओढून काढून उपयोगच नाही, पाटूनच जाणार. तो व्यवस्थित मागे येऊन काटा सोडवूनच काढायला पाहिजे, नाहीतर कपड्यांना वगैरे लागला तर ज्याप्रमाणे पिन असते किंवा मासे वगैरे पकडायचा जो गरा किंवा आकडा असतो त्या पद्धतीने याचे काटे असतात. आणि नंतर थोडं पुढे आल्यानंतर मला आणि एक झाड दिसलं की जे जंगली झाड आहे. ते तुम्हाला आता दिसणारच. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता बहुतांश हा प्रकार कोणालाही माहिती नाही, पण लहानपणी मला एका गावातल्याच माणसाने सांगितलं होतं त्याबद्दल, की त्याला उस्कीचं झाड असं आम्ही आमच्या या ठिकाणी म्हणतो. तुमच्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या गावात काय त्याचं नाव आहे ते कमेंटद्वारे तुम्ही कळवा, मला काही माहिती नाही. तर त्याच्या खोडामध्ये हे पाणी भरपूर असतं आणि ते वेलवर्गीय आहे. दुसऱ्या झाडाच्या आधाराने ते वर जातं आणि त्याचे मोठमोठे असे वेली होतात की जवळपास 5-5 इंच व्यासाच्या एवढ्यासुद्धा होतात. आणि ही पहा त्याची ही फुलं पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की हे झाड कोणतं आहे. तर रानावनात फिरत असताना जर आजूबाजूला कुठेच पाणी मिळालं नाही तर याचा मोठा जाडसर वेल जो आपल्या हाताच्या किंवा पायाच्या एवढ्या आकाराचा असेल मोठा, तर तो जर कापला तर त्यामधून पाणी येतं आणि ते पाणी एक 5-10 मिनटं आपण थांबलो तर एका माणसाची व्यवस्थित तहान भागेल एवढं पाणी त्यातून येतं. तर अशा प्रकारे पूर्वी ही रानातली लोक ही रानामध्ये फिरताना त्याचा उपयोग करायचे. तर त्यानंतर आपण पुढे आलो आणि आता पुन्हा हा परतीचा प्रवास. त्यानंतर मघाशी तुम्ही झाडावर असलेलं काजूचं फळ पाहिलं, पिवळं पाहिलं, लाल पाहिलं. आता तुम्हाला मी जे दाखवतो ते पिकल्यानंतर फळं ही खाली कशी पडतात. कारण आपल्या भागामध्ये विशेष करून गोव्यामध्ये किंवा तळ कोकणामध्ये काजूचं फळ हे झाडावर असताना तोडत नाही. त्याचं कारण हे ज्यावेळी पूर्ण पक्व होतं त्यानंतर ते आपोआप गळून खाली पडतं. त्यावेळी त्यामध्ये रसाचं प्रमाण हे भरपूर असतं आणि फळ बीपासून वेगळं केलं जातं. आणि ते पूर्वी पारंपरिक पद्धती जी होती ती एक लाकडी ओंडका घेऊन ते बडवायचे किंवा त्याच्यावर लाकडाने आघात करायचे आणि त्यातून तो रस यायचा. आणि आता मशीन आलेली आहे आणि अशा प्रकारे त्या पिकलेल्या फळांचा रस काढून त्यापासून दारू तयार करायचे. तर असो, त्यानंतर आता आपण पुन्हा आमशेकर सरांच्या बागायतीमध्ये पोचलेलो आहोत. आणि मित्रांनो, या अशा सुंदर बागायतीमध्ये फिरण्याची जी काही मजा आहे ती मजा तुम्हाला शब्दामध्ये सांगता येणारी नाही. हे पहा, हे जे आहे ते खायचं पान, ज्याला आपण विड्याचं पान म्हणतो, त्याचा हा वेल आहे. आणि तो सुपारीच्या म्हणजेच पोफळीच्या झाडावर किती उंच गेलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि हे पोफळीचं झाडसुद्धा उंचच उंच वाढलेलं आहे आणि याला शिडी लावून ती पानं काढली जातात आणि खायला वापरली जातात. आणि त्यानंतर त्याच्या बाजूलाच दुसरा जो वेल आहे तो आहे काळी मिरी. हे पहा, तर हा काळ्या मिरीचा वेल आहे. आणि हे पहा, तुम्हाला काळी मिरी दिसतसुद्धा आहे, परंतु ती जास्त प्रमाणामध्ये दिसली नाही. याचं कारण त्याचा हार्वेस्टिंग म्हणजे तोडणी ही झालेली आहे. आणि येता येता आम्हाला आणि एक गोष्ट ही
नजरेसमोर आली ती म्हणजे पहा, वर जे तुम्हाला डोंगरावर निळ्या रंगाचं काहीतरी दिसतंय, तर ते काय आहे हे पाहूया असं म्हणून आम्ही आलो. तर ते जे आमच्या लक्षात आलं ते पाहून खरंच या रासायनिक खतांच्या जमान्यामध्ये सुद्धा अशी पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. तर हे बघून खूप चांगलं वाटलं आणि समाधानही झालं की अशा रीतीने जर शेती केली तर आपण विविध प्रकारचे हे जे काही रसायनांमुळे आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारे विकार किंवा रोग, तर हे रोग हे होणार नाही. आणि अशा पद्धतीने जर आपण वागलो किंवा अशी शेती केली तर ते आपल्याला सुद्धा आरोग्यदायी होणार हे निश्चित. तर इथे जीवामृत हे बनवलं जातं आणि पाईपलाईनमधून हे ड्रीप सिस्टमद्वारे सगळ्या ठिकाणी बागायतीमध्ये हे पोचवलं जातं. आणि हे मुद्दाम अशा उंच ठिकाणी ठेवलेलं आहे की जेणेकरून ते द्यायला आणि वेगळा मोटर वापरायचीही आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे सर्वांनी रासायनिक शेती न करता ऑर्गॅनिक म्हणजे जैविक शेती करावी ही सर्वांना नम्र विनंती. त्यानंतर आत्ताच तुम्ही फणसाचं झाड पाहिलं आणि आता तुम्हाला आणि एक विषय मगाशी दाखवायचा राहून गेला, तर तो म्हणजे तुम्ही बघितलं मगाशी, नाही बघितलं तर पुन्हा मागे तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला काळ्या मिरीचा जो वेल दाखवला आणि त्याला ग्राफ्टिंग केलेलं दाखवलं, तर ते होतं जुनं झाड. तर तुम्हाला आता नवीन ग्राफ्टिंग दाखवतो. तत्पूर्वी हे पाहून घ्या, हे आहे नटमॅग म्हणजे जायफळ. तर त्याचं हे केवढं मोठं झाड आणि त्यावर लागलेलं हे जायफळ. हे पहा, सगळ्या बाजूने ही जायफळच आहेत, म्हणजे जायफळाचीच झाडं आहेत आजूबाजूने आणि ती सुद्धा मोठमोठी आहेत. आणि त्यावर ही कमी प्रमाणामध्ये जायफळ लागलेलं आहे, कारण ही सुरुवातीची फळं आहेत आणि भरपूर फुलं ही आत्ता आलेली आहेत की जेणेकरून आणि काही दिवसांनी तुम्हाला ह्या झाडावर पानांपेक्षा जास्त अशी ही जायफळं दिसणार आहेत. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इफळीचं कलम हे तुम्हाला आता मी दाखवतो. तर हे पहा, हे जे खाली मोठं पान दिसतं किंवा हे जे उभे हे जी सरळ जी काठी कशी दिसते, तर ते आहे इफळीचा रूट स्टॉक. आणि त्यावर हे पहा, हे जी वर कोंब दिसतोय, तर तो आहे काळ्या मिरीचं सायन, जे ज्याला आपण म्हणतो की चांगल्या निवडक वेलीचा कापून आणलेला भाग. तर तो इफळीला लावलेला आहे आणि डिहायड्रेशन होऊन ती कोवळी जी काही फांदी म्हणा किंवा वेलाचा तो तुकडा, तर तो सुकू नये याकरता हे वर प्लॅस्टिक घातलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ही या ठिकाणी कलमं केलेली आहे. हे पहा, आणि हे तुम्हाला मगाशी जे मी दाखवलेलं, तर ते जुना वेल हा मुळात इफळी आहे. आणि हे पहा, इथे त्याला ग्राफ्टिंग केलेलं आहे आणि त्याचा एक नवीन जो शूट आलेला आहे, तर तो कापून त्याला पुन्हा इथे आणि एक ॲडिशनल ग्राफ्टिंग केलेलं आहे. मूळ वेल हा वेगळा आहेच. आणि अशा पद्धतीने मल्टिपल ग्राफ्टिंग करून एकाच झाडावर पोफळीचं असेल किंवा अन्य कोणताही असेल त्यावर भरगच्च मिरीचा वेल हा बनवता येऊ शकतो. तर हे सुद्धा तुम्हाला इथून लक्षात येईल. हा पहा, हे इफळी रूट स्टॉक आणि त्यावर हे ग्राफ्टिंग आणि तिथून वर हा वेल. हा पहा, हा जुना वेल की जो पुढे वर भरपूर प्रमाणामध्ये वर वाढलेला आहे. हे पहा. तर मित्रांनो, सर्वांना एक कळकळीची विनंती, रासायनिक खेती सोडा आणि होईल तेवढ्या प्रमाणामध्ये, सुरुवातीलाच सगळं शक्य नाही पण हळूहळू का होईना तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा. यासंबंधी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. आम्हाला जेवढी जमेल तेवढी माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू आणि निसर्गाच्या वाढीला आम्ही सर्वांनी मिळून हातभार लावूया. त्यामुळे मित्रांनो,
धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आणि तुमचं प्रेम हे असंच आम्हाला यापुढेही मिळत राहील अशी एक अपेक्षा ठेवून हा व्हिडिओ आता संपवतो.